आरटीआय म्हणजे काय? राईट टू इन्फॉर्मेशन, माहिती अधिकार अधिनियम 2005. हो, या कायद्यामुळे भारतातील नागरिकाला कोणत्याही शासकीय कार्यालयातून कायदेशीर माहिती मागण्याचा अधिकार आहे. याला आरटीआय म्हणतात. सोप्या भाषेत सांगतो, ग्रामपंचायतने एखादे शौचालय बांधकाम चालू आहे, कारण की सरपंच ग्रामसेवकला तुम्हाला माहिती आहे शौचालय हा विषय जास्त आवडतो. तर शौचालयाचं बांधकाम करताय किंवा झालेलं आहे, तर त्या कामाची तुम्हाला माहिती मागवायची की हे शौचालय बरोबर झालेलं नाही, किंवा तुम्हाला काहीतरी डाऊट येते या कामाबद्दल, तर त्याच्याबद्दल कधी तुम्हाला माहिती मागवायची तर तुम्ही आरटीआय द्वारे मागू शकता. तर त्याला कोणत्या कामामधून मंजूर झालेले आहे ते, त्याच्यानंतर त्याला निधी किती आलेला आहे, ते काम कोणत्या कंत्राटदाराने घेतलेलं आहे, हे सर्व माहिती तुम्ही आरटीआय द्वारे मागू शकता. तुम्हाला आरटीआयचा अजून काही माहिती हवी असेल तुम्ही डीएमला मला सांगू शकतात. त्याच्यानंतर मी आरटीआयचा तुम्हाला फॉर्मॅट देणार आहे शेवटी, तर तुम्ही बघू शकता. तशी काही अडचण असलीच तर तुम्ही मला डीएमला हाय पाठवू शकतात, काही पण विचारू शकता. मला तर असं वाटतं गावातील प्रत्येक तरुणाने पुढे यायला पाहिजे. हो, कमीत कमी 5 जणांची कधी तुम्ही टीम बनवली आणि गावात कोणतं एखादी काम झालेलं आहे आणि तुम्हाला वाटतं इथे काहीतरी भ्रष्टाचार झालेला आहे, काहीतरी कांड केलेले आहे यांनी, तर तुम्ही 5 जणांची टीम बनवा मित्रांनो, आणि खरंच त्या कामावर आरटीआय टाका. त्याची माहिती विचारा तुम्ही, खरं ते काम झालेलं आहे. आरटीआय द्वारे मित्रांनो तुम्हाला इतकं स्पष्ट समजतं की इथे काय काय वापरले आहे, सिमेंट कोणत्या क्वालिटीचं वापरलेलं आहे, जे लोखंडी बार आहेत ते किती MM चे वापरलेले आहेत, 12 MM चे वापरलेले आहेत का 16 MM चे वापरलेले आहेत, ते तुम्ही सर्व बघू शकतात मित्रांनो. आणि यांचे सर्व तुम्ही काळे बाजार तुम्ही उघडे करू शकता. म्हणून तुम्ही मित्रांनो पुढे या आणि माहिती विचारा मित्रांनो. आरटीआय तुम्ही एकदा समजून घ्या. आरटीआय मध्ये इतकी ताकद आहे मित्रांनो की खरंच तुमचं गाव भ्रष्टाचार मुक्त होऊ शकतं. मग टाका तुम्ही पण आरटीआय, #ग्रामपंचायत.